जीव म्हणताना जीव कुटस्थ चैतन्य आणि त्या अविद्या उपाधीमध्ये पडलेला चैतन्याचा प्रतिबिंब म्हणजे आभास, या सर्वांना मिळून जीव असं म्हणतात. आणि तत् शब्दाचा जो वाच्यार्थ ईश्वर, हा ईश्वरसुद्धा शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी जी माया, त्या मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब याला ईश्वर म्हणतात. मग यामध्ये भागत्याग लक्षणा कशी करायची, तर जीवाचं जे स्वरूप आहे ईश्वराचे वचक सांगा ना. ईश्वराचे वाच्यार्थाने जर अर्थ आपण करू गेलो तर वाच्यार्थाचा अर्थ असा होतो की ईश्वर जीवस्वरूप आहे, परंतु ईश्वराचे जे अवच्छेदक आहेत ते ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, व्यापक आहे, सर्वांचं म्हणजे ईशत्व ज्याच्या ठिकाणी आहे असं आहे, स्वतंत्र आहे, परोक्ष आहे, मायी आहे, अशा असणारा ईश्वर आणि याच्या विरुद्ध असणारा जीव अल्पशक्तिमान, अल्पज्ञ, परिच्छिन्न, अनिश म्हणजे जो ईशत्व करू शकत नाही, परतंत्र आहे, मायी नसून अविद्यानेच तो आच्छादित आहे, अविद्येनेच त्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे. अशी अवच्छेदक जीवाची आणि ईश्वराची अत्यंत विरुद्ध आहेत. म्हणून जो वाच्यार्थाने तत्वमसी या महावाक्याचा होणारा अर्थ हा अनुभवालाही पटत नाही किंवा श्रुतीलाही युक्त नाही. म्हणून वाच्यार्थाने याचा कधीही अर्थ लागू शकत नाही. तत् आणि त्वम हे वाच्यार्थ ईश्वराचे आणि जीवाचे सांगतात. जर असं आपण म्हटलं तत्वमशी वाच्यार्थाने, तर ईश्वराच्या ठिकाणी धर्म वेगळे आणि जीवाचे धर्म वेगळे, म्हणून त्यामध्ये अत्यंत विरोध आहे. मग त्यांचं ऐक्य कसं करायचं, तर असं आत्ता जे जीवाचं स्वरूप सांगितलं, कुटस्थ अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्याचा अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा आभास हे जीवचैतन्य आहे. आणि ईश्वर म्हणजे काय, तर ब्रह्मचैतन्याचा शुद्ध सत्वप्रधान मायेमध्ये पडलेला आभास हा ईश्वर आहे. मग याच्यामध्ये भागत्याग कशाचा करायचा, तर तत्शब्दाचा अर्थ जो ईश्वर याचा वाच्यार्थाने ईश्वर असा अर्थ होतो, पण त्याग याच्यामध्ये त्याग तत्पदाचा जो वाच्यार्थ त्यागायचा म्हणजे ईश्वर हे जी शुद्ध सत्वात्मिका माया, यामुळे ईश्वर भाव जो त्या ब्रह्मचैतन्याला प्राप्त झाला, त्या शुद्ध सत्वात्मिका मायेचा म्हणजे त्या भागाचा त्याग करायचा आणि केवळ जे लक्षार्थाने राहिलेलं ब्रह्मचैतन्य याचा अर्थ घ्यायचा. वाच्यार्थाने जो ईश्वर त्याचा त्याग करून त्याचं अधिष्ठान असलेलं ब्रह्मचैतन्य त्याचा स्वीकार म्हणजे मायेचा आणि त्या मायेसंदर्भात आलेलं जे ईश्वराचा भाव, त्या भावाचा त्याग करून जे लक्षार्थाने शिल्लक राहतं ते ब्रह्मचैतन्य. आणि त्वम या पदामध्ये सुद्धा वाच्यार्थाने जो अंतकरण विशिष्ट जो जीव आहे त्या जीवाचा जीवभावाचा त्याग करून त्या जीवाचं जे अधिष्ठान केवळ कुटस्थ चैतन्य आहे त्या चैतन्याचा लक्षार्थाने भाग करायचा म्हणजे स्वीकार करायचा. जसं की तत् शब्दामध्ये ईश्वर भावाचा म्हणजे शुद्ध सत्वात्मिका मायेचा त्याग आणि ब्रह्मचैतन्याचं ग्रहण, तसंच त्वम या पदामध्ये अविद्येचा त्याग म्हणजे अविद्या संबंधाने आलेलं जीवत्व, अविद्येचा त्याग म्हणजेच त्या जीवत्वाचा त्याग आणि त्याचं अधिष्ठान असलेलं कुटस्थ चैतन्य याचा स्वीकार. मग दोन्हीही चैतन्य ब्रह्मचैतन्याचे अवच्छेदक आणि कुटस्थ चैतन्याचे अवच्छेदक हे चैतन्य भिन्न नसून एकच सत स्वरूप, सत चित आणि आनंद स्वरूप असे दोघांचेही अवच्छेदक आहेत. म्हणून जे आपण कुटस्थ म्हणलो आणि ज्या ईश्वराच्या अधिष्ठानाला ब्रह्मचैतन्य म्हणलो हे केवळ उपाधीने नावं आलेले आहेत. मग ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य याच्यामध्ये विरोध नसून हे तत्वतः तात्विक दृष्टीने एकच आहेत असा भागत्याग लक्षणेने अर्थ केला जातो. आता पुढे सांगायचं आहे पूर्वपक्षाची शंका. एका पदामध्ये काय करायचे लक्षणा, दोन पदामध्ये लक्षणा करण्याचं काही नाही, तरीसुद्धा विसंगत अर्थ होतो. काय होतं, दोन पद आहे ना तत् आणि म्हटलं एका पदात काय करा लक्षणा करा म्हणजे अर्थ निघेल. बरं का, दोन्ही पदामध्ये काय केली पाहिजे लक्षणा केली पाहिजे. पुढे सांगायचं आहे वाचा. तत्वमसी या महावाक्यातील तत् आणि त्वम त्यांच्या वाच्यार्थात वर दाखविल्याप्रमाणे परस्पर विरुद्ध धर्म असल्यामुळे
या दोहोचे एकत्व संभवत नाही. दोघांची अवस्थेला कसे आहे लय खरं. घोडा गाढवाचं कुठं ऐकलं होत असते का? गाढव काय राहणार, घोडा काय राहणार. किती प्रयत्न केला तरी ते गोष्ट आहे. तुमचा वेळ जातो. एकदा ते बिरबल बादशाह राजा, तर बिरबलने आपला सदरा काढला. त्याच्यामध्ये काय जाणवं होता. मग त्याने राजाने विचारलं, बोले बिरबल ये क्या है? तो बोले सरकार ये जनो है. क्यों पहनते? बोले ब्राह्मण है, हमको भी कौन बनाओ, ब्राह्मण बनाओ. राजाला असं जेवढी प्रधानाला अक्कल असते तेवढी कोणाला असते आहे ना. कुठे काम करायला जातं पियाला जेवढी अक्कल असते तेवढी मंत्र्याला तो कोई हरकत नहीं, हम जब बुलाएंगे तब आना. मग ते पुन्हा विचारायचं राजा, मेरे सर हमको ब्राह्मण बनाओ. एक दिवस त्या बिरबलने काय केलं, एक गाढव गंगे स्नानामध्ये का. बोले सरकार आओ तुम गंगा नहाने से तुमको ब्राह्मण बनाएंगे. मग अगोदर गेला आणि नदीमध्ये कोणाला धुत होता, गाढवाला. राजाला फार आनंद झाला, आपल्याला काय बनवणार आहे, ब्राह्मण. मग तो राजाही गेला. मग ते पाहते घोड्या गाढवाला कोण धुवून राहा होता. मग तो राजाला वाईट वाटलं. म्हणलं एवढा मोठा शहाणा प्रधान आणि घोड्याला गाढवाला काय करतो. अरे बोले बिरबल क्या कर रहा है? बोले सरकार इसको घोड़ा बना रहा हूँ. काय बना रहा हूँ? मग तो राजा रागवला. बोले खोपड़ी है या नहीं? अरे गंगा नहाने से कभी गद्दा घोड़ा होता है क्या? बड़े सरकार साबुन लगाता हूँ, साबुन लगाने से कहीं घोड़ा गद्दा होता नहीं. मतलब अरे लक्षामध्ये. मग बरोबर म्हणायला लागला, मग गंगा नहाने से इस्लाम ब्राह्मण होता नहीं. बोले साबुन लगाने से इस्लाम क्या होता नहीं, ब्राह्मण होता नाही. कशा करता सांगितलं. किती जरी प्रयत्न केला तरी वादी म्हणत असो हे ब्रह्मरूप होऊ शकत नाही. याला सांगायचं आहे, काय सांगायचं आहे. जीव किंवा स्वरूप आहे. वेदांत द्वैती थोडेसे काही अद्वैती आहे. देवभक्त दोन्ही मुळीचे संचर आहे. तेव्हा याला सांगायचं आहे बरं का. जीव किम स्वरूप होतो, ब्रह्मरूप होतो. पण त्याच्याकरता कोणती लक्षणं करावी लागते, भाग द्याग. मग तत्पदार्थ आणि दोन पदार्थ याचं ऐक्य करण्याकरता काही भाग घ्यायचा आणि काही भाग काय करायचा. मग कोणता भाग घ्यायचा, लक्षणेचा भाग काय करायचा घ्यायचा आणि वाच्यार्थ काय करायचा. नंतर लक्षणं कोणती, कुठंच किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. आणि ईश्वर वाच्यार्थामध्ये ईश्वर जीव होऊ शकत नाही. असे ब्रह्म हे तुम्हाला वेदांतातलं मुख्य स्थान म्हणजे कोण आहे, आणि मुख्य स्थान म्हणजे कोण आहे. एकमेवा द्वितीयम. तुमच्या गीतेमध्ये नाही का दुसरा अध्याय कशामध्ये संपवला, मेषा ब्राह्मी स्थिती काय करे. गाव आल्यावर रस्ते काय होतात, संपत जातात. ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर साधना काय झाली, साधनात काय, भूक गेल्यानंतर जेवणाची क्रिया काय झाली. झोप जेवतच बसायचा का 24 तास, दुसरा धंदाच नाही. उठला की जेवत बसला, पुन्हा झोपतो, पुन्हा जेवत बसतो.
मरून जाईल की भारत. मग क्रिया संपली. कळस बसला म्हणजे देवळाची क्रिया काय झाली, संपली. तर संस्थेतले 4 वर्ष झाले म्हणजे संस्थेत येण्याची क्रिया नाही. जाऊ द्या, विषयांतर होता. मग शेवटची अंतिम स्थिती कोणची आहे? यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्वै अभिगमय एकम सांख्यांच योगंच यत् पश्यति एषा ब्राह्मस्थिती नैनाम प्राप्ती विहार. मुक्तावस्था संपला. हा काय होतं त्याच्यापुढे पामराचा विषय होतो, विषयीचा साधक होतो, साधकाचा काय होतो आणि मुक्ताचा कोण होतो, संपला. मुक्त ही कोणती अवस्था आहे, अंतिम अवस्था. म्हणून जीव ब्रह्माय कोणती लक्षणं, भागत्याग लक्षण. पुढे एकत्व करण्याकरिता जहल लक्षणेचा किंवा अजहल लक्षणेचाही उपयोग नाही. कारण साक्षी आणि ब्रह्मचैतन्य हे सर्व वेदांताचे ज्ञेय असून साक्षी चैतन्य त्वमपद वाच्यात आणि ब्रह्मचैतन्य तत्पद वाच्यात प्रविष्ट आहे. 2 पद आहे ना, एक त्वमपद आणि तत्पद. तत्पदामध्ये कोणतं वाच्य आहे, ब्रह्म. आणि त्वमपदामध्ये कोणा साक्षी चैतन्य आत्मा. तुला काय म्हणायचं, आत्मा ब्रह्म भिन्न आहे का एकच आहे? दोच ऐक्य व्हायला काही हरकत नाही. फक्त उपाधीचा त्याग काय करायचा, उपाधीमुळे भेद आहे. कशामुळे? आकाश किती आहे आणि त्याला उपाधी लागल्या म्हणजे घटाकाश, मठाकाश, जलाकाश. मग आकाश का 10-5 आहे काय? तसा आत्मा किती आहे? मग उपाधीच्या योगाने त्याच्या ठिकाणी भिन्नात्व आलेलं आहे. कोणामुळे? उपाधीचा निराश केला म्हणजे संपलं. पुढे जेव्हा जहल लक्षणा करावयाची असते तेव्हा संपूर्ण वाच्यार्थाचा त्याग करून वाच्य संबंधी अन्य ज्ञेय होते. काय करायची असते? जहल लक्षणा. देवाला काय कशाचा त्याग करायचा असतो? वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करायचा. उदाहरण गंगायाम घोष या वाक्यामध्ये आपण गंगेचा जो वाच्यार्थ जल किंवा प्रवाह आहे त्याचा पूर्ण त्याग करतो आणि त्या शक्याच्या संबंधी म्हणजे प्रवाहाच्या संबंधी जो तीर, त्या तीराचं ग्रहण करतो. इथं त्यांनी सांगितलं की जर महावाक्यात जहद लक्षणा करायची म्हटलं तर शक्याचा पूर्ण त्याग करावा लागेल वाच्यार्थाचा. मग त्वम पदाचं वाच्यार्थ जीव 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 असा आहे. मग जीवाचा पूर्ण त्याग करायचा म्हटलं तर जीवाचं स्वरूप अविद्या ही उपाधी आणि कुटस्थ चैतन्य म्हणजे साक्षी, त्याचं पडलेलं प्रतिबिंब, या तिन्हींना मिळून जीव म्हणतात. आणि त्वम पदाचा वाच्यार्थ जीव आहे. मग जर पूर्ण वाच्यार्थाचा त्याग केला तर त्यामध्ये कुटस्थ चैतन्यसुद्धा येतं, म्हणून जहद लक्षणा होत नाही. त्याचे सुद्धा काय करावं लागेल? कुटस्थ चैतन्याचा काय करावं लागेल? स्वीकार करावा. नाही, त्याग करावा लागेल. जर जहद लक्षणा घेतली तर त्याग करायचा आहे ना. मग कशाचा त्याग करावा लागेल? नाही, हे बघ, तुम्ही जर वाच्यार्थ टाकला, काय टाकला? वाच्यार्थामध्ये चैतन्य गेलं ना, काय गेलं म्हणजे कोणाचा त्याग होईल? चैतन्याचा काय होईल? मग चैतन्याचा त्याग झाल्यानंतर ऐक्य कोणाची करणार? असं आहे. कारण चैतन्याचा काय झाला? मग ऐक्य कोणाची करणार? मग उपाधीचा त्याग होतो, चैतन्याचा त्याग होऊ शकत नाही. पुढे जेव्हा झालं की म्हणून महावाक्यात जर जहल लक्षणा मांडली तर वाच्या अंतर्गत साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य यांचा त्याग करून त्याहून अन्य ज्ञेय मानावे लागेल. मग काय मानावं लागेल? अन्य ज्ञेय मानावे. नाही का नाही? पुढे चैतन्याहून अन्य सर्व असत जड दुःखरूप आहे, त्यास जाणल्याने पुरुषार्थ सिद्ध होत नाही. मुळामध्ये आपण एखादा आंबा आहे त्याच्यातला रसच टाकून दिला. मग आंबा आपण विकत घेत असतो, टरफला करताना कोई करता घेतो का?
मग कशा करता येतो जसं ऐक्य कोणाची गरज आहे चैतन्यात जर टाकलं तर मग सगळं काय आहे जड स्वरूप आहे काय आहे फक्त चैतन्यच काय सगळं व्यवहाराला कोण कारणीभूत आहे ना वेदांत शास्त्रामध्ये चैतन्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा व्यवहार होऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपलं शरीर आहे त्याच्यात प्राण नसेल तर मग सगळे व्यवहार प्रेतामध्ये काय नसतं मग सगळे व्यवहार कसे असतात ते नाही का मग ते प्रेत असलं तिथं नातू पंतू आपले ते ओरडत असतात बाबा 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 काय बाबा काय बोलत नाही बाबा काय ते प्रेत न्यायचं असलं म्हणजे बाबा मला नेल्याशिवाय ते कुठे जात नव्हते तुला काय मसनात न्यायचं आता सगळे व्यवहार काय झाले सगळ्या व्यवहाराला कोण कारणीभूत वृक्षाचे पान राहिले अंधा चाले हे शरीर मग लोकांना कुठं चालत असते का मग ते पेट्रोलमध्ये असलेली शक्ती काय करते ऊर्जा म्हणतात तुला काय पेट्रोल संपलं म्हणजे गाडी चालत असते का धकलावं लागते जाऊ दे आपलं तसं हे चैतन्य केलीच करून सगळा जड विभाग आहे कोणता विभाग जड विभाग जडाचं ऐक्य होऊ शकत नाही चैतन्याचं काय होते ऐक्य होते दोमधलं चैतन्य दोमधलं म्हणजे ईश्वर आणि जीव ऐक्य कोणाचं होतं उपाधीचं नाही कोणाचं पुढे त्याचप्रमाणे अजह लक्षणाही संभवत नाही कारण अजह लक्षणेत वाच्यार्थ सर्व राहतोच शिवाय अधिक अर्थाचे ग्रहण करावे लागते. नाही लक्षणे संबंध नाही मग काय करावं लागतं आपल्याला अधिक अर्थाचं तिथं अजहद लक्षण आहे का जहद आहे अजहद लक्षण घ्यायचं अजहद म्हणजे नाही जहद म्हणजे त्याग करून संभवत नाही. शोणोधावधी तांबडा काय होतो काय करा रंग पुढे धावत असतो का मग तांबडा रंग ज्याच्यावर आहे असा चेतन घोडा काय होतो धावतो. मग आता आपण घोड्याचा अर्थ टाकून दिला की ग्राह्य केला अजहद लक्षणेमध्ये स्वीकार करावा लागतो आणि जहद लक्षणेमध्ये काहीतरी टाकावं लागत असे. जहद लक्षणेत काय करावं प्रवाह शब्द टाकायचा आणि तीर शब्द आणि अजहद लक्षणेमध्ये टाकायचं नाही तांबडाही घ्यायचा आणि घोडाही घ्यायचा नाही का तांबडा रंग टाकता येत असतो घ्यावाच लागतो ऐकायचं मग वाच्यार्थ लक्षार्थ घ्यायचं असलं तर अजहद लक्षण आणि टाकायचं असेल तर काही घ्यायचं आणि काही टाकायचं कोणती लक्षण भागतात लक्षण. त्याचप्रमाणे अजह लक्षणाही संभवत नाही कारण अजह लक्षणेत वाच्यार्थ सर्व राहतोच शिवाय अधिक अर्थाचे ग्रहण करावे लागते. महावाक्यात अजह लक्षणा मानावी तर वाच्यार्थ सर्व राहणारच आणि ते वाच्यार्थ तर परस्पर अत्यंत विरोधी आहेत. वाच्यार्थ आला की त्याच्यात उपाधी आणि काय अनुपाधीचा आणि ब्रह्माचा ऐक्य होऊ शकत नाही कारण उपाधीचा निराश होत असतो काय होतं उपाधी जड स्वरूप आहे आणि आपल्याला जडाचा आणि चेतनाचा ऐक्य होत नाही. दोन चेतनाचं काय होत आहे दोन चैतन्य सिद्धच होत नाही. चैतन्य किती आहे एक आहे. वेदांताचा सिद्धांत एकमेवा द्वितीयम ब्रह्मदाभास आहे का एकच आहे. तुमच्या गीतेमध्ये आहे ना ब्रह्मविचार 8व्या अध्यायामध्ये किंतत ब्रह्म आहे का जीव विचार त्याच्यामध्ये ईश्वर विचार सुंदर आहे. ब्रह्म अक्षरम ब्रह्म परम नक्षरती अक्षर ज्याच्यामध्ये शरण नावाची क्रिया नाही त्याला अक्षर अक्षिणोती व्यापण होती जे सर्वामध्ये व्यापण आहे त्याला काय म्हणायचं अक्षर म्हणायचं. तमक्षरम परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य
त्वमव्यय शाश्वत धर्मगोप्ता सनातन असतं. कोणत्या अध्यायात आहे? अध्याय असतो का? कोणत्या अध्यायात आहे? 11. मग अर्जुनाने मी परमेश्वराला ओळखला होता. तो म्हणला हा नुसता गाडीवरती हाकणारा नाही. मग कोण आहे हा? त्वमक्षरम परमं त्वमस्य विश्वस्य त्वमव्यय शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्थं अनादिमध्यांतम् अनंतवीर्यम् अनंतभावम् नशेष. सुंदर अध्याय. पुढे म्हणून महावाक्यात अजह लक्षणा मांडली तरी विरोध निवृत्त होत नाही, म्हणून अजहल लक्षणा संभवत नाही. याकरिता भागत्याग लक्षणा मानणेच अवश्य आहे. भाग लक्षणा म्हणायची दोन्ही लक्षणे ऐक्य संभवू शकत. काहीमध्ये टाकावं लागते, काहीमध्ये घ्यावं लागत असतं. म्हणून दोन्ही लक्षणेचा इथे विपरीत अर्थ होतो. तेवढ्याकरता भागत्याग लक्षणेने जीव ब्रह्म ऐक्य या सिद्धांताची हानी होत नाही. पुढे भागत्याग लक्षणा कशी लागते ते स्पष्ट करून सांगतो. तत्पद वाच्यार्थ ईश्वर आणि त्वमपद वाच्यार्थ जीव यांचे जे आपसात विरोधी धर्म वर सांगितले आहेत, तेवढ्या भागाचा त्याग करून शुद्ध असंग चैतन्य भागात एकता जाणावी अशी भागत्याग लक्षणेची रीती आहे. मग भागत्याग लक्षणामध्ये काय? काही खायचं आणि काही सगळंच घ्यायचं तरी काय होत नाही. नाही का आपल्याला आंब्याचा रस करायचा, सगळे घेऊन टाकले आंबे. टरफल्याचा कुठं रस होत असतो का? मग टरफलं काय करावं लागेल? कोळीसुद्धा काय करावं लागेल? एखादा मनुष्य म्हणाला काय का बरं टरफलं टाकायचे, फुकट मिळाले का? विकत घेतले म्हणलं ते आंबे. आहे काय? कोणीतरी आपला ग्रस्त दोघंजण जेवायला बसले होते. मग दोघांचं जेवण चाललं. एकाला त्या भातामध्ये काय लागला तर खडकन झालं. शेजारच्या माणसाला वाटलं याला काय लागला असला पाहिजे. का म्हटलं काय लागला होता? म्हटलं खडा लागला होता. म्हटलं मग तुम्ही काय केला? म्हटलं तुमकून टाकलं की. अहो खडा कशा करा तुमकून टाकला? म्हटलं का फुकट आला होता का? 500 रुपये किलोमध्ये आला होता. तात्पर्य कशा करता? तो विपरीत आहे, विरुद्ध आहे. काय आहे? जरी तो मिसळत असला तरी तो काय होऊ शकत नाही. खडा कुठं शिजत असतो का? काय करेल? मग तो काय किती त्याला शिजवला तरी काय होत नाही. आणि किती पाण्यात बुडवला तरी अंकुर काय होत नाही. तो काय मटकी आहे का अंकुर? जाऊ दे आपला दृष्टांत. तेव्हा भागत्याग लक्षणाशिवाय जीव ब्रह्म ऐक्य होऊ शकत. पुढे परिच्छेद क्रमांक 67 जीवेश स्वरूपाविषयी ग्रंथकारांची मते. आता तुम्ही मागे वर गेलं, तुम्ही दुसऱ्या तरंगामध्ये गेलं की त्याच्यामध्ये कोण आहे? अवच्छेदवाद, आभासवाद आहे, बिंब प्रतिबिंब. तुम्हाला बिंब प्रतिबिंबवाद माहिती नाही, पण 2 वाद माहिती आहे की तुम्हाला? 2 दुसऱ्या तरंगात झाले की जीव स्वरूपाचा विचार करते वेळी आभास काय करावा लागतो? मानावा लागतो. मग त्याला कोणता वाद म्हणतात? आभासवाद. बरेच लोक आभासवादच नाही, मानत नाही. अवच्छेदक फक्त पद मानतात. अवच्छेदवादी आभास काय करीत मानत नाही. मग कोणती वादी? अवच्छेदवाद. आणि बिंब प्रतिबिंबवाद आहे का? उदाहरणार्थ आरसा आहे, आपण आरसाच्या समोर उभे राहिलो, मग आपलं प्रतिबिंब कुठं पडतं? आरसा आहे. प्रतिबिंब आरशात पडत असल्यामुळे आपल्या मुखाला कोणतं नाव आलं? बिंब. प्रतिबिंबामुळे काय आलं? बिंब. बिंबस्थानी ईश्वर आणि प्रतिबिंबस्थानी कोण? जीव घ्यायचा आहे का? बाद आहे का त्याच्यावर? बिंबच नाही तर प्रतिबिंब आलं कुठून? म्हणून प्रतिबिंबस्थानी कोण घ्यायचा? जीव घ्यायचा. मग हे सगळे जे धर्म आहे ना, कोणाचे?
आरशाचे ते कोणावर येतात? प्रतिबिंब. आरसा जर आणखी भुरकट असेल, पिपळा असेल, प्रतिबिंब कसं दिसते? आहे का? आरशाचे धर्म कोणावर परिचित होतात? बिंबावर होतात का? नाही. सगळे उपाधीचे धर्म कोणावर परिचित होतात? ईश्वरावर सिद्ध होत नाही. याला कोणता वाद म्हणायचा? बिंब प्रतिबिंबवाद. थोडक्यात आहे, जास्त नाही. काळजी करण्याचं काही नाही. मला हेच जीव ब्रह्म आहे ते जरा डोक्यातून काय चाललं आहे. पुन्हा आणखी एक दुसरा पुन्हा आणला कोणता बिंब प्रतिबिंब. एका पोरानं दिलं होतं परीक्षेमध्ये, मधला फरक काय करा, स्पष्ट करा, आभासवाद आणि अवच्छेदवाद. म्हटलं फरकच नाही ना. फरक काय स्पष्ट, फरकच जावं आणि फरक काय करावा. चांगला आहे, वादी आहे. अधिक अभ्यास केला म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून काय मिळेल? प्रकाशात्मा म्हणून येतं. बिंब प्रतिबिंबवाद आहे, अवच्छेदवाद, जीवाच्या बाबतीचे वाद आहे. एक जीववाद आहे बाबा. तर पण इथे जास्त नाही जातं. थोडक्यामध्ये सांगू बा, पुढे वाचा. अनेक वेदांत ग्रंथकारांनी जीवेश्वरांचे स्वरूप भिन्न भिन्न प्रतिपादन केले आहे. एक विवरण ग्रंथकार प्रकाशात्मा यांनी अज्ञानातील प्रतिबिंब जीव आणि बिंब ईश्वर असे सांगितले आहे. दोन उपादाने मानल्या. किती उपाधी मानली? एकच. विवरणकार प्रकाशात्मा. दोन उपाधी मानण्याचं कारणच नाही. एक आरसा आहे, या उपाधीमध्ये दोन बरोबर आहे. आपलं प्रतिबिंब कुठं पडतं? आरशामध्ये. बिंब आपल्याला त्या प्रतिबिंबामुळे कोणतं नाव आलं आपल्याला? बिंब आलं का? केवळ मुखाला कोणी बिंब म्हणतो का? नाही का? मुलीच्यामुळे आला ना, कोणतं नाव आलं? वर. मुलगीच नाही ना, वर कोणाचा? सापेक्ष भावाचा. कोणता भाव? मग सापेक्ष भाव त्याच्यावर. मग हे सगळे आरशाचे धर्म बिंबावर आहे का प्रतिबिंबावर आहे? हे बाय, आपण आरसा घेतला, त्याचा प्रतिबिंब आपलं हलवला असा. मग का बिंब हलते का? बिंब जसंच आहे. मग हलण्याचा धर्म कोणावर आला? कोणाचा? आरशाचा. तसे सगळे उपाधीचे धर्म कोणावर येतात? जीवावर येतात. ईश्वराच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. पुढे विद्यारण्य स्वामींचे मतात शुद्ध सत्वगुणसहित मायेत जो आभास तो ईश्वर आणि मलिन सत्वगुणसहित अंतःकरणोपादान कारण अविद्या अंशातील आभास जीव आहे. कोणाचं मत? विचारसागर पंचदशीमध्ये आभासवादच आहे. अवच्छेद नाही. उगा आपलं सॅम्पल आहे. कथा कामापुरतं राब आहे. सॅम्पल असते ना. कुठे तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी फळाच्या दुकानात गेले आणि तुम्हाला आवडलं आणि तो म्हणतो एक इतक्या किमतीचा आहे याची किंमत. मग तो दुकानदार काय करतो? थोडं सॅम्पल. मग तो हापूसचा आंबा घ्यायचा, त्याची एक फाक काय करायची? काढायची. आणि त्याच्या तोंडात काय करायची? मग तो एक 2 डझन आंबे काय करावं? द्या की. मग 2 डझन आंबे खात बसला का? मग किती? एखादा भाताचा हांडा आहे, शिजवायचा आहे. मग तो आचारी असतो, तो भात शिजला की न शिजला सगळा उकरत बसतो का? मग काय करतो? 2 तो काय झाला? शिजला. आणि एखादा वेडा आचारी असेल तर सारा उकरत बसलो. आपला दृष्टांत, त्याला सॅम्पल म्हणतात. म्हणजे तुमचे आभासवाद, अवच्छेदवाद उगाचं नाव म्हणून तुम्हाला दिलं आहे. जास्त अधिक जर विचार करायचा असेल तर बरेच अभ्यास काय केला पाहिजे, त्यांचे ग्रंथ काय केले पाहिजे. हे पाहिजे.
म्हणलं हेच तर डोक्यावरून काय चाललं पाणी चाललं. जाऊ दे, पण चांगला आहे, अभ्यास करणं चांगलं आहे. काय करणं चांगलं आहे? अभ्यास करणं हे काय. मग चतुर्दशीमध्ये गणपतीचा व्रत आहे ना, योगा योगा किती मुक्काम केली लगेच आहे. आश्रम किती लांब पडत इथून बरंच लांब आहे. हिंदू वाशिनी देवी. हा, हिंदू आहे. तालुका शिरूर, कसारा, जिल्हा बीड. आपले महाराज होते, आम्ही त्यांना गंगाराम म्हणायचे पूर्वीच्या काळात. काही घरापर्यंत होते की ते स्वामी गणेशानंद सगळ्या बरं. एक विद्यार्थी होता, गंगाराम नाव होतं, पुढे त्यांनी संन्यास घेतला होता. त्याचा आश्रम आहे हिंदू वासिनी देवी म्हणतात, तो नाही पकवाजी होता. पुढे मग तिकडे उत्तर हिंदुस्थानात गेल्यानंतर काय घेतला, आणि त्याचा जो आश्रम आहे तो ब्रह्मलीन झाला. त्याच्या जागेवर तो आहे, परंपरा म्हणतात ना. पुढे आपला काय चाललेला होता. विद्यारण्य स्वामींचे मतात शुद्ध सत्वगुणसहित मायेत जो आभास तो ईश्वर आणि मलिन सत्वगुणसहित अंतःकरण उपादान कारण अविद्या अंशातील आभास जीव आहे. जीव सर्व प्रत्येकाचं सांगतात. विद्यारण्य सरस्वतीच्या मतामध्ये जीव परिच्छेदाच्या त्याचा परिच्छेद कसा, म्हणजे जीव स्वरूपात 3 येत असते. अविद्या 1, अधिष्ठान 2, कुटस्थ, आणि आभास 3 मिळून काय होतं, जीव होत असतं. आणि पुढे 3 मिळूनच ईश्वर होत असतं. माया, अधिष्ठान चैतन्य, ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्याचा पडलेला आभास, ईश्वर चैतन्य. तेव्हा प्रत्येकाची भिन्न भिन्न मत आहे. अविद्या मलिन आहे, काय म्हणून जीव कसा आहे, अल्पज्ञ, अल्पशक्ती. पुन्हा परतंत्र आहे का स्वतंत्र आहे, परतंत्र आहे. पुन्हा परिच्छिन्न आहे. आणि सगळे अवच्छेद कोणाला लावायचे, मुक्त आहे का बद्ध आहे, नाही का. ईश्वराचे लावायचे. ईश्वर सर्वज्ञ आहे. ईश्वराला सर्वज्ञ का म्हणायचं. एकाच काळी सर्व ब्रह्मांडातील त्याला ज्ञान असते. क्रमाने जाणतो का नाही, युगपत. तुमच्या मनात काय चाललंय कोणाला सांगतो, समजते. जरी एखाद्या माणसाने चोरी केली असली, जरी ती फुटली नाही, तरी कोणाला माहिती आहे ते सगळं, आहे का. इथल्या शासनाला नाही माहिती, वरच्या शासनाला न सांगताना काय नाही, कारण तो सर्वज्ञ आहे ना. काय सर्वांना जाणारा त्याला सर्वज्ञ असं म्हणत असतात. याचे पदार्थ जाणल्याशिवाय त्याची निर्मिती होऊ शकत. कुंभाराला घट करायचा असेल तर अगोदर घट करण्याच्या पूर्वीचं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे ना. ज्ञान नाही घट करायला लागला, नाही का. ज्ञान नाही गणपती करायला लागला तर वारणच करून ठेवायचं. त्याला कोणत्याही पदार्थाला काय पाहिजे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. कोणतं, बाईला भात करण्याचं ज्ञान नसेल तर 3 प्रकारचं नाही. मग भात करायच्या वेळेला भांड भिस्तवावर ठेवायचं, तर पालतं घातलं. तिला विचारलं पालतं कशाला घातलं, बामणला पुस्तक घातले. ज्ञान असावं लागत असतं. सर्व ईश्वर सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान कोणाला आहे, ईश्वराला. आणि त्या ज्ञानाच्या सर्वज्ञ आहे. नुसतं सर्वज्ञ असून काम मागत असते सर्व जग.
मग काय घाटावरच्या भिकाऱ्याला ज्ञान नाही का? सामर्थ्य कोण आहे? काय सामर्थ्य असावं लागलं. नुसतं सामर्थ्य असते असून काम भागत आहे, पारतंत्र्य असेल तर नाही का? मालकाला समर्थ माणसाला स्वातंत्र्य मालकाला असते का कामगाराला? हे काम म्हटलं करतं काय करावं लागतं? याला म्हणायचं परतंत्र. ईश्वर स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? त्याला कोणी हे करू शकतो का? मग तो जगाचं नाव पाहिजे. ईश्वर काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. नाही तर स्वभाव आधी कोणता पाहिजे? स्वभावामध्ये आहे का? जसंच्या तसंच कुठे होत असते का? त्याचा कोणीतरी नियामक काय झाला पाहिजे. आपापासून आणि विमान काय जात असते का? त्याला कोण पाहिजे? ड्रायव्हर पाहिजे. गवताचं दूध काय आपोआप होते का? गवत जर असं ठेवलं तर काय वाढून जाईल तर सडेल. दूध होते का? मग दुग्ध भावाला किंवा होत असते. मग ते पशुनी काय केलं पाहिजे? बरं, पशुनी काढलं पाहिजे. बैले सुद्धा काय खातो? गाय सुद्धा काय खाते? बैलांनी खाल्लेल्या गवताचा का दूध होते का? दृष्टांत काय पडतो? मग कोणत्या गायीने खाल्लं पाहिजे? जी दुभत्या गायीने. बरं, दुभत्या गायीने खाल्लं पाहिजे. आणि पुढे दिवस निघून गेल्यानंतर भाकड गाय झाली. भाकड गायीने खाल्लेलं गवत कुठं दूध होते का? मग त्याचा कोणीतरी अधिष्ठान चेतन असतो असलं पाहिजे. बाळाचा कोण करीतो उत्पत्ती? म्हणजे सर्व क्रिया करणारा त्याच्या मुलाची चेतन काय केलं पाहिजे? म्हणजे ज्याला चेतन मानायचं त्याला ईश्वर म्हणायचं. काय म्हणायचं? ईश्वरी एक आहे का अनेक आहे? मुख्यमंत्री किती असतो? उपमुख्यमंत्री पूर्वी नव्हते, आता आले वगैरे. जाऊ द्या, दृष्टांत संपला आपला. मला आवाज वाद आणि कोणता वाद? थोडक्यात सांगितलेला बिंब प्रतिबिंब. त्याच्यामुळे जीवत्वाचे अवच्छेदक सांगितलेले आहे. मग ईश्वराचे अवच्छेदक असा एक दर्शनकार आहे. तो ईश्वर काय करीत नाही, मानत नाही. तर आमची प्रकृतीच काय करते? सांख्य दर्शनकार आहे. कोण? आणखी म्हटलं नाही का? कर्मवादी सुद्धा ईश्वर काय करीत नाही. तो असं म्हणतो, तो गुणास्थाला काय देतो? शिक्षा देतो. देणारा मानण्याची काय नाही. सुंदर आहे की थोडक्यामध्ये मत आहे. तो ईश्वर मानत नाही का? मग ईश्वर मानणार नाही एक सुद्धा काय म्हणतात? वेदांत शास्त्र नाही. त्याच्याशिवाय जगताची संगती लागू शकत. आता एवढं ढग जातात, पावसाचा वर्षाव करतात. मग कोणाच्या आज्ञेने? ईश्वर काय केला पाहिजे? नाही तर एकाच ठिकाणी ढग घातले आणि फुटले तो गाव वाहूनच जायचं. सगळ्याला पाणी पुरवलं पाहिजे ना. मग ढग एकाच ठिकाणी पडतात की सगळ्या जगावर बचाव करतात? मग कोणाच्या आज्ञेने? मग सूर्य फिरण्याचं काम करतो कोणाच्या आज्ञेने? आकाश आहे सर्वत्र. म्हणा की मी सूर्याचे निवेशे तपे हे सशे पुढे इंद्रभवनी वर्षे पुढती भरी. बर, आकाश नाही का? पृथ्वी आज्ञावादी. पृथ्वी काय व्हावी? आज्ञा कोणा? समुद्री रेखा
मग आता जसं इंद्रायणीला पुराला पाऊस पडल्यामुळे तसा समुद्राला एक आरामला पूर आलेला आहे आणि तो ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाला येऊन राहिला. कोणाच्या? आपलं काय होईल? आपलं काय होईल? हे ढाकफुटीमुळे पुष्कळचे लोक मेले ना. गावाच्या गावं काय झाले? हे झाले ना. मग त्याला कोणीतरी आज्ञा करणारा नियंता काय झाला पाहिजे? माणूस जो सर्व भूताचा नियंता असतो त्यालाच काय म्हणायचं? मग दिसत का नाही? परोक्ष आहे. पाप पुण्य दिसते का? कशावर मानायचं? भोगावर. तसंही जगावर कोणाचा करता मानला पाहिजे? ईश्वर. ईश्वराशिवाय जगताचा करता दुसरा कोणी होऊ शकत पुढे. जरी पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी अंतःकरणातील आभासास जीव म्हटले आहे, तथापि सुषुप्तीत अंतःकरण राहत नाही, म्हणून प्राज्ञरूप जीवावर जीवाचे लक्षण जात नाही. म्हणून अंतःकरण ज्याचा परिणाम आहे तो साभास अविद्या अंश जीव मानण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. कारण सुषुप्तीमध्ये काय नाही, अंतःकरण नाही, महत्वाची काय लक्षण जाणार नाही आणि जाणार नाही ना. मग काय केलं आहे तुम्ही? त्यांनी वेष्टी अज्ञान म्हणून उपाधी स्वीकारली. अविद्या अंशाला साभास अविद्या आणि अंतःकरण याला जीव मानला. काय म्हणायचं? जीव. पुढे केवळ आभासच जीव ईश्वर नाहीत, तर अधिष्ठान चैतन्यासहित आभास जीवेश्वर आहेत. केवळ आभास जीव नाही. श्रीखंड म्हटल्यानंतर केवळ साखर कुठं श्रीखंड आहे का? केवळ दही श्रीखंड आहे का? दोन्ही नाही, तीन घ्यावं लागते. नाही दोनच घ्यावं लागते. चक्का आणि काय म्हणतात नाही. संगीत मसाला घेतला तरी चालणे, काही वाईट नाही. अरे संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचा कूट करायचा. जाऊ दे आपलं व तोंडाला पाणी सुटतं. दृष्टांत सोडून द्यायचा वाचा. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराचे ठिकाणी सर्वज्ञतादी धर्म आहेत आणि अविद्योपाधीमुळे जीवाचे ठिकाणी अल्पज्ञतादी धर्म आहेत. हे धर्म कोणा मिळाले? चैतन्याच्या ठिकाणी. उपाधीमुळे मलिन उपाधी असल्यामुळे ईश्वराचे धर्म वेगळे नाही, जीवाचे धर्म वेगळे. आणि शुद्ध उपाधी असल्यामुळे तुम्ही पंचदशी शिकाल त्यावेळेला पहिल्याच प्रकरणामध्ये आहे, तामस्यात सर्वज्ञ ईश्वर मायाबिंब प्रतिकृत्य तामस्यात सर्वज्ञ. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब असतं ते ईश्वर भावाला काय होतं? अविद्या मलिनत्वात् तत्संगो जीव उच्यते. म्हणून अविद्या ही मलिन आहे, म्हणून ही जीव कसा आहे? अल्पज्ञ. माया ही शुद्ध आहे, म्हणून जीव कसा आहे? सर्वज्ञ. नाही चेतन कसं आहे? सर्वज्ञ. आभासवाद. कोणता आभास? पुढे तुम्हाला याच्यामध्ये वाच्छेद नाही जास्त, पंचदशीने नाही आणि तुमच्या विचारसागरात नाही. त्यांचे ग्रंथ वेगळे आहे. पुढे जीवेश चैतन्य साभास आहेत, म्हणून त्यास आभासवाद म्हणतात. आभासाचा स्वीकार केल्यामुळे काय कोणता वाद झाला? आणि स्वीकार नाही का अवच्छेदक लागलं की त्याला कोणतं? अवच्छेदवाद. अवच्छेदवाद. पंडित वाचस्पती मिश्र त्यांचा अवच्छेदवाद आहे. आणि विवरणकाळ प्रकाशात्मा त्यांचा कोणता आहे? आभास. बिंब प्रतिबिंब. आभासवाद शंकराचार्य, विद्यारण्य स्वामी. पंडित वाचस्पती मिश्र अवच्छेदवादी, विवरणकार प्रकाशात्मा बिंब प्रतिबिंबवादी, आणि शंकराचार्य वगैरे आदी करून आभासवादी. पुढे वर सांगितलेल्या विवरण मतात जीवेश चैतन्यांच्या दोन उपाधी न मानता दोघांची अज्ञान ही एकच उपाधी मानली आहे. दोघांचीही अज्ञान उपाधी मानली तरी ईश्वरासही अल्पज्ञत्व येईल अशी कोणी शंका घेतली तर
विवरणकार असे समाधान करतात की ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते ती उपाधी आपले दोष प्रतिबिंबातच दाखविते, बिंबात नाही. बघा, तुमचा आरसाचा दृष्टांत सांगितलं ना, मग आरशामध्ये आपला काय पडतो? आवाज, प्रतिबिंब. महाराष्ट्राचे धर्म आपल्यावर आहे का प्रतिबिंबावर आहे? कोणता आवाज? उपाधी दोन आहे का एकच आहे? बाकीच्या वेळेला दोन. आभासवादात उपाधी किती? बिंब प्रतिबिंबवादात एकच उपाधी. जसे दर्पणरूप उपाधीमध्ये मुखाचे प्रतिबिंब होते, तेथे दर्पणरूप उपाधीचे श्याम, पीत, लघुतादी अनेक दोष प्रतिबिंबाचे ठिकाणी प्रतीत होतात. आरशाचे धर्म कोणावर झाले? बिंबावरले का? बिंबस्थानी कोण? ईश्वर. प्रतिबिंबस्थानी म्हणे जन्म मरण काय तुमचे होय नव्हे ते सगळे धर्म, सगळ्या संसार धर्म हे कोणाचे झाले? उपाधीचे. चैतन्य निर्धर्म काय? कोणताही धर्म नाही. रूप वर्ण तुम्हारे श्रीहरी पहिला डोळे पाहता पाहणे धुरी. कोणताच धर्म नाही. असंग होयम पुरुष. आकाशाच्या ठिकाणी आहे का कोणी निळेपणा, नमकपणा? कोणताही धर्म नाही आकाशाच्या ठिकाणी आहे. फक्त पोकळी म्हणजे काय? आकाश आहे. आहे का कोणी धर्म? म्हणून आकाश कोणातही मिसळते. कुठे? जसं पाणी कोणातही मिसळते ना. पाणी तेरा रंग कैसा दिसते. जाऊ दे पुढे वाचा. मुख्य बिंब जे मुख त्या ठिकाणी प्रतीत होत नाहीत, तसे दर्पणस्थानी जे अज्ञान त्यामध्ये प्रतिबिंबरूप जो जीव त्याचे ठिकाणी अज्ञानकृत अल्पज्ञतादी दोषांचे भान होते, बिंबरूप ईश्वराचे ठिकाणी नाही. त्याच्यात थोडीशी प्रतिक्रिया घेतली. बिंब प्रतिबिंब. आरशामध्ये मुख नाही. आपल्याला दिसते कुठं? आरशात दिसते का नाही? खरोखर आहे का तिथे? मग दिसते कसं? नाही, उपाधीमुळे नाही. मग उपाधीमुळे दिसते असं मानलं तरी उपाधी गेली तरी मुख काय झालं पाहिजे? दिसलं पाहिजे ना. मग त्याची प्रक्रिया आहे त्यांची. मग काय होत असते? अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियद्वारा निघून आरशापर्यंत जाते. मग आरशात मग मलिन आहे का शुद्ध स्वरूप आहे? मलिन आहे का शुद्ध आहे ना? आरसा. मग तो शुद्ध असल्यामुळे ती परत ते काय होते? परावृत्त होते. आरशापर्यंत जाते. शुद्ध असल्यामुळे ती आणि परावृत्त होऊन कोणाला विषय करते? आरशामध्ये मुख नाही. काय नाही. म्हणजे बिंब प्रतिबिंब भाव कोणामुळे आला? आरशाला. आरशामध्ये मुख नाही. पण शहाणे आपल्याला काय वाटतं ते आरशातच काय? इथे एक मोठा आरसा होता बा, तुम्हाला कल्पना नाही. ते चिमण्या बिमण्या यायच्या. ज्या चिमण्या आल्या म्हणजे अशा उडत आल्या, त्यांचं प्रतिबिंब कुठं पडायचं? आणि त्यांना असं वाटत माझी सवत झाली काय. त्या आरशाला टोचा मारायचा काय. त्यांना असं वाटतं की खरोखर आरशात काय दुसरी चिमणी आहे की भ्रम व्हायचा. आणि काय करायची? सवत म्हणून शेवटी आरसा बाजूला करावा लागा. मग आपलं तसं काय विषयामध्ये कुठं सुख आहे का? मग विषय ओढी बोलले त्या चिमणीसारखे. आणि शेवटी कशाला प्राप्त होतात? दुःख आहे काय? आपला भ्रम आहे काय? मग ते वृत्ती आरशापर्यंत जाते. स्वच्छ असल्यामुळे परावृत्त होते. आणि वृत्तीचा आणि बिंबाचा संयोग होतो नाही का? विषय आणि एकदेशीत झाल्यामुळे. आणि आपल्याला असा भ्रम होत असतो आरशातच काय आहे? नाही का? एवढा मोठा परमात्मा त्याला सुद्धा भ्रम झाला होता बघा. तुम्हाला कल्पना? खरं ना. त्या पाण्यामध्ये त्याला प्रतिबिंब दिसलं होतं. कोणाला?
ते यशोदा स्नान घालायला लागली ना कोणाला, ते कृष्णाला सायंकाळच्या वेळेला, आणि ते पाणी, आणि त्या पाण्यामध्ये चंद्राचं काय पडलं. मग तो भगवान म्हणायला लागले, म्हणले आई हे काय आहे, तिला काय माहिती. ते म्हणले काय आहे, चेंडू आहे की काय आहे. म्हणलं दे की खेळायला आता. मग आता देवाची जरी आई झाली तरी काय, खरोखरच पाण्यामध्ये चेंडू आहे का चंद्राचं प्रतिबिंब आहे. आणि खेळायला मागण्याकरता लहान मुलाचा लाड कधी याचा पूर्ण केला पाहिजे. मग भगवंताची जरी आई झाली तरी काय त्याच्यातला चंद्र काय खेळायला येतं. मग काल्याचं कीर्तन करायचं असलं म्हणजे सांगायचं तर विचारसागराचा पाठ आहे. मग रडून रडून काय केलं, गोंधळ केला. काय काय देवाने यशोदेला काही चेंडू देता येत नाही, देवाचं रडणं काय होत नाही. तितक्यात कोण आली, राधा आली. तिथं प्रज्ञेच का जाऊ दे, आपला भागवत नाही, कालाचं कीर्तन नाही, विचारसागराचा. रडते मागे बाळताने राहिला नाना परी मागे झाले. बरं, काल्याच्या कीर्तनात सांगायचं असते. पुढे जसे झालं काही बरं, आभास आणि प्रतिबिंब यांचा इतका भेद आहे की आभास पक्षात आभास मिथ्या आहे आणि प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही, सत्य आहे. दोन्हीच्यामध्ये आभासवाद्यामध्ये आभास कसा आहे, कारण तो निराश झाल्यानंतर किम सर्व होतो. तुम्हाला गेलं ना, आभासाच्या किती अवस्था सांगितल्या, 7. त्याच्यामध्ये अपरोक्ष अवस्था, 5वी अवस्था. त्याच्यामध्ये आभास आभास नसून किम स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. आणि तुमच्या प्रतिबिंबवादामध्ये सत्य मानतात. आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे, आभास काय करतो, आपल्या धर्माचा काय करून टाकतो. आणि कोणाचे बाद समानाधिकरण. कोणतं समान, लग्नाच्या वेळेला कोणतं समानाधिकरण आहे. मग ती बाई काय करते, आपल्या धर्माचा, वडिलांच्या धर्माचा काय करते, आणि कोणाची ऐक्य करते. काय कर, तिचा यजमान जर राजा असेल तर मग ही काय होते, राणी होते. किती वेळात सगळे धर्म कोणाची ऐक्य करते ती, मग तिची समरस होते ना. पुढे प्रतिबिंबवादात हे रहस्य आहे की दर्पणात जे मुखाचे प्रतिबिंब आहे ती मुखाची छाया नाही. जिकडे पुरुषाचे मुख आणि पृष्ठ असते तिकडेच मुख आणि पृष्ठ असेल तर त्यास छाया म्हणतात. आपण आरशामध्ये पाहतो, आपलं मुख समोर, आरशात का समोर दिसते का, समोर इकडे दिसते. आपलं मुख इकडे इकडे, आणि आरशात काय दिसते, विरुद्ध धर्म आले की नाही, तेच पुढे जाणार. जिकडे पुरुषाचे मुख आणि पृष्ठ असते तिकडेच मुख आणि पृष्ठ असेल तर त्यास छाया म्हणतात. प्रतिबिंबाचे मुख आणि पृष्ठ बिंबाहून विपरीत असते म्हणून दर्पणात छायारूप प्रतिबिंब नाही. याकरिता असे मानणे योग्य आहे की दर्पणास विषय करण्याकरिता निघालेली अंतःकरण वृत्ती दर्पणास विषय करून तत्काल दर्पणापासून माघारी फिरून पुन्हा कंठस्थित मुखासच विषय करते, म्हणजे ग्रीवास्थ मुखालाच पाहते. आपल्याला भ्रम असा होतो, आरशात काय आहे, ती वृत्ती आरशापर्यंत गेली, स्वच्छ अर्थ असल्यामुळे परतली, आणि कोणाला पाहते, आणि आपल्याला भ्रम कसा होतो, पण आरशामध्ये काय नाही आहे कडे. मग यशोदेला चेंडू देता आला का आरसा. पुढे जसे भ्रमण वेगाने हातातील कोलतीचे चक्राप्रमाणे भान होते, खरोखरी ते चक्र नसते, त्याप्रमाणे दर्पण आणि मुख यास विषय करण्यामध्ये वृत्तीच्या वेगाने दर्पणात मुखाचे भान होते. एवढेच. किती वेगाने वृत्ती जाते.
विना वृत्तीचा आणि विषयाचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत हे पाहिजे. इथून आपला सूर्य दिसतो का नाही? किती लांब आहे सूर्य? विज्ञानशास्त्राला सुद्धा त्याचं अंतर सांगता येत. मग आपली वृत्ती ज्या अर्थी सूर्याचं ज्ञान झालं त्या अर्थी आपली वृत्ती कोणापर्यंत गेली? कोणाच्या आकाराची झाली? आणि म्हणून आपल्याला यावरून वृत्तीचा वेग किती असला पाहिजे. ब्रह्मदेवाला सुद्धा वृत्तीचा वेग काढता येत. वृत्ती गेल्या वृत्तीचा संबंध आल्याशिवाय कोणत्याही विषयाचं ज्ञान होऊ शकत. वेदांताचा सिद्धांत. चौथ्या तरंगात कोणतं उदाहरण दिलं आहे? वृत्ती. हा, ते एखादे वडील आपल्या खेळामध्ये बुद्धिबळामध्ये ग्रस्त असतील. बरोबर आहे की करतो. मुलाला काय करतो? वृत्तीचा संबंध आहे का? म्हणून समोर दिसून नाही सुद्धा काय होत नाही. आणि तोच खेळातून वृत्ती निघाल्यानंतर म्हणलं बाळू कधी आला तू? घ्या आतापर्यंत काय बहुत दिसत होता का? आतापर्यंत वृत्ती कुठं होती? आता वृत्ती काय झाली? आता वृत्तीने त्याला काय केलं? मग वृत्ती आणि विषय एका ठिकाणी आल्यावर तर वेदांताची प्रक्रिया प्रत्यक्ष आहे. वृत्ती काय झाली पाहिजे? त्याच्या आकाराची झाली पाहिजे. पुढे दर्पणात मुख नाही किंवा छायाही नाही. वृत्तीच्या वेगाने वस्तुतः वृत्ती कंठस्थित मुखच पाहत असते. दर्पणात मुख नाही किंवा छायाही नाही. वृत्तीच्या वेगाने दर्पणात मुखाची जी प्रतीती तेच प्रतिबिंब म्हणावे. या रीतीने दर्पणरूप उपाधी संबंधाने एका कंठस्थित मुखाचेच बिंबरूपाने आणि प्रतिबिंबरूपाने भान होते. विचार करून पाहिले तर मुखाचे ठिकाणी बिंब प्रतिबिंब भाव नाहीच. तसेच अज्ञानरूप उपाधी संबंधाने असंग अद्वितीय चैतन्याचे ठिकाणी बिंबस्थानी ईश्वरभाव आणि प्रतिबिंबस्थानी जीवभाव प्रतीत होतो. कोणामुळे झाले? उपाधीमुळे. आरशामुळे आले ना. आरसाच नाही तर प्रतिबिंब आणि बिंब कुठलं? मग कोणामुळे आले? दोन्ही भाव. उपाधी म्हणजे आरसा की नाही? उपाधी बाजूला गेली तर बिंबही नाही आणि काही नाही, प्रतिबिंबही नाही. पुढे विचार दृष्टीने ब्रह्मचैतन्याचे ठिकाणी जीवेश भाव नाहीत. अज्ञानामुळे मिथ्या प्रतीत होतात. म्हणून चैतन्याच्या ठिकाणी कोणते भाव नाही? ईश्वर भाव नाही. कोणामुळे आले? नाही का? एखाद्या माणसाच्या ठिकाणी कोणताच भाव नाही. वर भाव आला तो कोणामुळे? उपाधीमुळे. उपाधी वाच केली तर नाही का? अरे काय व्यवहार आहे का नाही? ग्रामीण भाषेमध्ये पती पत्नी भाव कोणामुळे आला? पत्नीच नाही तर पती कोणाचा? आपले हिंदू धर्म आहे ना. बाकीच्या धर्मामध्ये पती कोणाचा सांगता येते की? पती कोणता? ख्रिश्चन धर्मामध्ये चालते की? त्यात काही पातिव्रत्य धर्म नाही. फक्त पातिव्रत्य धर्म कोणत्या धर्मात आहे? हिंदू धर्म आहे काय? आमचा जन्माभर टिकतो काय टिकतो आहे काय? तसं ते तुमच्या हे नाही. इतर धर्म म्हणजे धर्म मांडण्याच्या लायकीचे नाही, पण म्हणावं लागते त्यांना काय करावं. रानटी धर्म आहे तिथं पातिव्रत्य नाही. 5 वर्षाकरता पती पत्नीचा संबंध. 5 वर्षापर्यंत मी तुमची पत्नी, 5 वर्ष संपले तुमचा आमचा संबंध. कोणती संस्कृती? रानटी संस्कृती. आपली संस्कृती कशी आहे? काय दोघांचा साहेब वियोग नाही, काय विलग्नपणा नाही, काय त्याच्याकरता देव गुरु त्यांच्या साक्षीने सगळं लग्न केलं जाते. कोणाच्या? हे काय तुमचं
हे लग्न आहे का अलीकडे लग्न होते जाऊ दे आपलं कशा करता सांगितलं पुढे. म्हणून स्वरूपाने बिंब प्रतिबिंब सत्य आहे, बिंब प्रतिबिंब भाव मिथ्या आहे हे विसरू नये. कारण बिंब प्रतिबिंबाविषयी दृष्टांतात मुख आहे, द्राष्टांतात चैतन्य आहे, म्हणून ती दोन्ही सत्य आहेत. आभासवाद्यात आभासाचे स्वरूप छायावान आहे म्हणून मिथ्या आहे, असा आभासवाद आणि प्रतिबिंबवाद यांच्यात भेद आहे. मध्ये भेद आहे. 3 वाद घेतले, बिंब प्रतिबिंबवाद एक, आभासवाद एक, अवच्छेदवाद एक. फक्त उपाधीचा काय आहे, एरवी चैतन्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही. आणखी किती आहे, संपलं का? बरं आहे, वेळेवर संपलं नाही तर सोपं आल्याच. राहिलेला विषय कधी जावं.